हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 13 जुलै 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या विषयाकडे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान. पंतप्रधान नरेंद्र मोदींना इंडोनेशियाचे निवडले राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान बिटांग आदिपूर्णा हा सन्मान देऊन सन्मानित केले. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेला 35वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. तसेच याच दरम्यान भारत आणि इंडोनेशिया दरम्यान ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रासाठी सुमारे $630 दशलक्ष चा करार झाला. यामुळे इंडोनेशिया ब्रह्मोस खरेदी करणारा तिसरा देश बनलेला आहे. फिलिपिन्स पहिला आणि दुसरा आहे व्हिएतनाम, त्यानंतर आहे इंडोनेशिया तिसऱ्या नंबरला. पुढे पाहूया. प्रसिद्ध पांडवानी लोकगायिका डॉक्टर तीजनबाई यांचे निधन. प्रसिद्ध पांडवानी लोकगायिका आणि पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर तीजनबाई यांचे 4 जुलै 2026 रोजी निधन झाले. त्या पांडवानींच्या कपालिक शैलीच्या प्रसिद्ध कलाकार होत्या. त्या छत्तीसगडच्या एकमेव अशा व्यक्ती होत्या ज्यांना भारताचे तिन्ही प्रमुख पद्म पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण मिळाले होते. पुढची बातमी पाहूया. अमेरिकेने स्वातंत्र्याचा 250वा वर्धापन दिन साजरा केला. अमेरिकेने 4 जुलै 2026 रोजी स्वातंत्र्याचा ऐतिहासिक 250वा वर्धापन दिन साजरा केला. न्यूयॉर्कमध्ये आयोजित सैल फोर्थ 250 सोहळ्यात हडसन नदी परेडमध्ये भारतीय नौदलाच्या पाल प्रशिक्षण जहाज INS सुदर्शिनी ने भारताचे प्रतिनिधित्व केले. पाहूया. अडानी डिफेन्सने दक्षिण आशियातील सर्वात मोठे मिसाईल केंद्र उभारले. अडानी डिफेन्स अँड एरोस्पेसने मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र निर्मिती केंद्राची पायाभरणी केली. 2,500 कोटी गुंतवणुकीने बनणाऱ्या या सुविधेचा मुख्य उद्देश मध्यम आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे उत्पादन करणे हे आहे. पुढे पाहूया. WHOने इबोलाच्या बुडीबुग्यो स्ट्रेन साठी पहिली टेस्ट किट मंजूर केलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने इतिहासात पहिल्यांदाच इबोलाच्या दुर्मिळ आणि घातक बुडीबुग्यो स्ट्रेन साठी RT-PCR टेस्ट किटला अधिकृत आपत्कालीन मान्यता दिली आहे. ही चाचणी थेट रक्ताच्या नमुन्यातून व्हायरस ओळखते. पुढे पाहूया. क्रीडा जगतातील महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर वैभव सूर्यवंशी 15 वर्षीय युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी 15 वर्षे 99 दिवस इंग्लंड विरुद्ध T20 सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू बनलेला आहे. त्याने सचिन तेंडुलकर आणि शेफाली वर्माचा विक्रम मोडला आहे. तसेच होकाटो होतोझे सेमा नागालँडचा पॅरा ॲथलीट आणि भारतीय लष्कराचा सुभेदार होकाटो होतोझे सेमा पुरुष शॉर्टपुट मध्ये जगातील नंबर 1 खेळाडू बनलेला आहे. पुढे पाहूया. उत्तर प्रदेश सरकारने नाव बदलले. तर उत्तर प्रदेश सरकारने शहाजहानपूर जिल्ह्यातील जलालाबाद तहसीलचे नाव बदलून भगवान परशुरामपुरी असे केले आहे. हा निर्णय भगवान परशुराम यांच्या जन्मस्थळाशी धार्मिक आस्थेमुळे घेण्यात आलेला आहे. पुढे पाहूया. मुकेश अंबानी आणि सुनील भारती मित्तल यांची संयुक्त राष्ट्रात नियुक्ती. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि सुनील भारती मित्तल यांना जिनेव्हा येथे संयुक्त राष्ट्राच्या द्वारे स्थापन AI फॉर गुड ग्लोबल कमिशन मध्ये 44 संस्थापक सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. सुनील भारती मित्तल यांना US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम
च्या ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड 2026ने सन्मानित देखील केलेले आहे. पुढे पाहूया महत्त्वाच्या नियुक्त्या. आलोक कुमार मित्तल पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे नवीन महासंचालक. अमित गर्ग राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोचे नवीन महासंचालक. सुजित पांडे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे नवीन संचालक. पुढे पाहूया ब्रिजमॅन ऑफ इंडिया गिरीश भारद्वाज यांचे निधन. सेतुबंधू म्हणून प्रसिद्ध आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त गिरीश भारद्वाज कर्नाटक यांचे 7 जुलै 2026 रोजी निधन झाले. केरळ सरकारची दक्षायनी योजना. केरळ सरकारने राज्यातील SC आणि ST वर्गातील महिलांना उद्योजकतेसाठी मदत करण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी दक्षायनी योजना सुरू केलेली आहे. पुढे पाहूया ACITI भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या 3 देशांनी मिळून नवीन तंत्रज्ञान भागीदारी सुरू केली. ACITI ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंडिया टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन असा फुल फॉर्म आहे. घोषणा 22 नोव्हेंबर 2025 मध्ये जोहान्सबर्ग येथे झाली होती G20 करार 9 जुलैला स्वीकारले. या 3 देशातील पहिलीच त्रिपक्षीय तंत्रज्ञान भागीदारी आहे. मुख्य क्षेत्र गौण खनिज, हरित ऊर्जा, AI, पुरवठा साखळी आणि चीन अवलंबित्व कमी करणे. पुढे पाहूया भारत आणि म्यानमार यांच्यात 23वी राष्ट्रीय स्तरावरील सीमा समन्वय बैठक. ठिकाण दिल्ली 7 ते 8 जुलै 2026 दरम्यान. यात सीमा व्यवस्थापन, सुरक्षा सहकार्य, सीमापार गुन्हे आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्पावर चर्चा होते. भारत म्यानमार भूमी सीमा 1600+ किलोमीटर आहे आणि सागरी सीमा 1098 किलोमीटर इतकी आहे. म्यानमार सीमा अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम या 4 भारतीय राज्यांना लागून आहे. तसेच म्यानमारला शेजारी प्रथम धोरण, पूर्वेकडील कृती धोरण आणि महासागर या धोरणांच्या चौकटीत ठेवले आहे. महासागरचा फुल फॉर्म आहे म्युच्युअल अँड हॉलिस्टिक ॲडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रिजन्स. पुढे पाहूया निर्माते नोवो नोर्डिस्क डॅनिश औषध कंपनी आहे. हे जगातील पहिले आठवड्यातून घेता येणारे बेसल इन्शुलिन आहे. डायबिटीज रुग्णांसाठी इंजेक्शनचा त्रास कमी होणार आहे. या लशीचे अर्ध आयुष्य सुमारे 996 तास 8 दिवस आहेत. त्यामुळे एका इंजेक्शनने पूर्ण आठवड्याची बेसल इन्शुलिन गरज भागते. तसेच भारत हा ते लॉन्च करणारा जगातील देश ठरलेला आहे. एव्हिक्विली हे जगातील पहिले वैद्यकीय वापरासाठी मंजूर झालेले आठवड्यातून एकदा घ्यायचे बेसल इन्शुलिन आहे. पहिली मंजुरी 7 मार्च 2024 स्वित्झर्लंडमध्ये. याआधी लॉन्च झालेले 7 देश आहेत कॅनडा, जर्मनी, चायना, इटली, जपान, USA आणि भारत. की पॉईंट्स बघूया. GK की पॉईंट्स. इन्शुलिन स्वादुपिंडातील बीटा पेशीमध्ये तयार. 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिवस. मूळ मानवी इन्शुलिन 51 ॲमिनो ॲसिड्स. इन्शुलिन कार्य रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे. पुढे पाहूया भारत आणि किर्गिस्तान यांनी बिश्केक येथे मनास आणि महाभारत आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र स्थापन केलेले आहे. दिनांक 7 जुलै 2026 रोजी. ठिकाण आहे बिश्केक, किर्गिस्तान. मनास किर्गिस्तान महाकाव्य आहे. महाभारत भारतातील महाकाव्य आहे. किर्गिज महाकाव्य मानस चा पहिला हिंदी अनुवाद याच वेळी प्रकाशित झाला. मानस महाकाव्य गिनीज रेकॉर्डनुसार जगातील सर्वात लांब कविता. 5 लाख ओळी आहे त्यामध्ये. तर फ्रेंड्स थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.